दादासाहेब गायकवाड गटाचे, तर अशा पद्धतीने योगदान देण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून आपण सगळी जी मंडळी आहे, मग आमच्या पुण्याच्या शांताबाई श्रावण सक्ते असू दे, आपल्या संपूर्ण परिवारासह जी महार परिषद आपल्याला 30 आणि 31 मे 36 ला मुंबईमध्ये झाली. 2 दिवस महार परिषद झाली आणि तिसऱ्या दिवशी संत परिषद झाली बाबासाहेबांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी. आणि चौथ्या दिवशी 2 जून 1936 ला जी परिषद झाली, बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935 ला धर्मांतराची एवढ्याला घोषणा केली. आणि बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केल्याच्या नंतर 2 जून 1936 या दिवशी बाबासाहेबांच्या येवल्याच्या घोषणेनंतर जो सर्वाधिक समुदाय बाबासाहेबांच्या समोर जमला, ती परिषद होती, तो कार्यक्रम होता मातंग परिषद 2 जून 1936 ला. आणि जवळजवळ 8,000च्या वर मातंग जनसमुदाय कार्यकर्ते हजर होते. आणि त्याच्यातला महत्वाचा विषय होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे नेते आहेत, एकमुखी हा ठराव झालेले आहे. त्याच्यानंतर सर्वांनी बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाने धर्मांतर करायचं, धर्मांतर विषयक निर्णायक चर्चा हा विषय त्या परिषदेचा होता. म्हणून मातंग समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सभेमध्ये मोठ्या संख्येने त्या ठिकाणी असताना आपल्याला पाहतोय. आपल्या या विदर्भामध्ये सुद्धा बन्सी गणपत निखाडे जी असतील, बन्सी गणपत निखाडे असतील, देवाजी दौलती म्हणजे यांची बिहाडे जे नागपूरचे ते असतील, या सगळ्या मंडळींनी इकडे विदर्भामध्ये कौंडिण्यपूरला मातंग परिषद झाली. तर या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर जवळजवळ 100च्या वर नेत्यांनी कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम करून आपण जी मी आरती खंडाळीचा उल्लेख केला, इकडे केजी म्हणजे खंडू मोरेचा उल्लेख केला. खंडू मोरेच्या घरातले सगळे लग्न बौद्ध विवाह पद्धतीनं झाले. त्यांना नंतर काय हलपैठ झाले, कोणत्या आंबेडकरवादी चळवळीनं बौद्ध धर्मी चळवळीनं विचारला नाही, हा इतिहास आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि असं असताना हा मातंग समाज शिकलेला नाही. केबी मोरे, खंडू मोरे यांनी नगर महानगरपालिकेची निवडणूक नाशिकची आपल्या पक्षावर पडले, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे नेण्यासाठी, उपेक्षितांची चळवळ पुढे नेण्यासाठी या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचारामध्ये योगदान देण्याचं काम, बाबासाहेबांचे नेतृत्व या सर्व व्यक्ती करण्यामध्ये मातंग समाजाचं मोठ्या प्रमाणात नव्हे सिंहाच्या वाटाचं योगदान आहे. आता आजचे जे राजगुरू नगर आहे तिथले मग भागवत सदाशिव पवार असतील किंवा विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ड्रायव्हर होते. कारण बाबासाहेब ज्या परिस्थितीतून जात होते, बाबासाहेबांनी मोठं हे शिवधनुष्य उचललं होतं, हे भीम धनुष्य उचललं होतं. आणि या संघर्षाच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या अस्तित्वाला धोका होता, म्हणून बाबासाहेबांना विश्वासू सहकारी कोणीतरी पाहिजे होतं. आणि म्हणून ती विश्वासू सहकारी म्हणून ड्रायव्हर म्हणून बाबासाहेबांचं ज्यांनी काम केलं ते राजगुरू नगरचे आणि मुंबईला हॉस्पिटलमध्ये कामाला असणारे आणि सुट्टी काढून बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम करणारे आणि नंतर पूर्ण वेळ बाबासाहेबांचे ड्रायव्हर म्हणून ज्यांनी काम केलं त्यांचं नाव आहे जिजाराम सदाशिव पवार. आता या सगळ्या अनुषंगाने आपल्याला मातंग समाजाचं मोठं योगदान, मग तिकडे कोल्हापूर असू दे, मुंबई असू देत, पुणे असू देत किंवा इकडं धाराशिव असू देत, इकडे नागपूर असू देत आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तत्कालीन. आणि म्हणून बाबासाहेबांनी जे विधान केलं की मला जर मुलगी असती तर मी मातंग समाजाच्या मागाटे केली दिली असते. माझ्या बांधवांना ते वाक्य गमतीचं नाही, करमणुकीचं नाही किंवा वेळ मारून देण्याचं वाक्य नव्हतं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे वाक्य विधान करताना बाबासाहेब हे वाक्य बोलले होते की मुझे पढे लिखे आदमी धोखा दिया है. आज पढे लिखे आदमी म्हणजे कोण आहे, जर आत्मपरीक्षा करा. मुझे पढे लिखे आदमी धोका दिया है म्हणजे कोणी धोका दिला बाबासाहेबाला. आणि बाबासाहेब मागाच्या घरी मुलगी देऊ इच्छितात का, तर मातंग समाजासारखा प्रामाणिक, विश्वासू, निष्ठ असणारा समाज बाबासाहेबांच्या कसोटीवर उतरला होता. आणि गद्दारी त्यांच्या रक्तामध्ये, लबाडी यांच्या रक्तामध्ये, हेही बाबासाहेबांनी ओळखलं होतं. आणि म्हणून आजच्या अनुषंगाने मागाच्या चळवळीला नावं ठेवतात. मला 2 प्रसंग पुन्हा सांगितले पाहिजे. 2 प्रसंग याच्यासाठी सांगतोय. सोलापूरला कार्यक्रम होता मातंग समाजाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्यक्ष त्या कार्यक्रमाला हजर होते. ज्या श्रीपती शिंदेने लंडनला बाबासाहेब आपले दलितांचे नेते हा तार पाठवला, तो श्रीपती शिंदे बाबासाहेबांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या सोलापूरच्या कार्यक्रमामध्ये हजर होता. आणि मग त्या ठिकाणी आमचे आजचे जे आरक्षण वर्गीकरणाचे जे विरोधक आहे, स्वतःला जे भाग पुढारलेले म्हणतात, जे विद्वान समजतात, जे राज्यघटनेचे अभ्यासक समजतात, जे काही सर्व काही स्वतःला जे काही समजतात, तीच मंडळी त्या ठिकाणी होती. आणि मग त्यांच्या वतीनं आमच्या एका माणसाला 1,500 रुपये देऊन आणि दारू पाजून
तो बाबासाहेबांचा कार्यक्रम म्हणजे मागाचा कार्यक्रम उधळण्याचं काम त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या उपस्थितीमध्ये हा धुडगूस त्यांनी त्या ठिकाणी घातला. मात्र तो धुडगूस घातल्यानंतर कार्यक्रम संपल्याच्या नंतर बाबासाहेब डाकबंगल्यावर बसले